पार्टी है ना, ये तो बाहर जाओ, चलो बाहर जाओ, चलो तुम लोग बाहर जाओ, ऑर्डर लेके आओ, ऑर्डर ये तुझी ऑर्डर देखो, चल बाउंसर है, सगळे सगळे बाउंसर आहे, पोलीस आहे, पोलीस मारायला लावून मी बाहेर तुम्हाला इथे नाही मारले, पण बाहेर नक्की ना मारायला. मी काय मोठ्या बॉडी बिडी घेऊन आलं तर मला काय वाटतं लोक घाबरतील की काय. एक मिनिट साहेब मॅडम बोलते, मॅडम काय बोलले, 2010 पूर्वीची जेवढी कागदपत्र आहेत तेवढी घेऊन 2001 शेवटची विधानसभा आहे. उगाच कारण नसताना सगळ्यांवरती आरोप जातील की बिल्डरची सुपारी घेऊन इकडे कारवाई झाली, दगडफेक झाली, लाठीचार्ज झाला, दगडफेक झाली आणि पोलिसांचा मार लागला. त्याबद्दल मी क्षमा मागतो पोलिसांची काही चुकी नाही. पोलीस जसे आदेश येतात तशा कारवाया करतात. पोलिसांना काही माहीत नसतं आतमधलं. पोलीस तोडायला गेले, पोलिसांनी कारवाई थांबवलेली, पण अर्थात त्यांच्याच माणसांना तुम्ही दगड मारल्यावरती तेही चिडणार आणि ते पुढे जायला सांगणार. नागरिकांनी थोडं, पण अर्थात त्यांचीही चुकी नाही की त्यांच्या डोक्यावरचं छप्परच काढत होते. आज सगळे तुम्हाला दिसतंय तिथे उन्हात बसलेले 2-2 वर्षाची पोरं, 6-6 महिन्याची पोरं त्यांच्या अंगावर आहेत. आणि हे माझ्या हातात पुरावे आहेत. हे 2000चा पुरावा आहे, हा 1996चं रेशन कार्ड आहे. सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात आहे. सरकारने नियमाप्रमाणे SRAचे जे नियम आहेत, श्रम रेग्युलेटरी, ज्याचा मी मिनिस्टर होतो, 2010च्या अगोदरच्या झोपड्या या सगळ्या प्रोटेक्टेड आहेत. फक्त त्यांना 2.5 लाख रुपये देऊन भरून त्यांनी घरं घ्यायची SRA बिल्डिंगमध्ये. आणि 2000च्या अगोदरच्या झोपड्या असतील तर त्यांना पूर्ण फुकटात झोपड्या द्यायचा असा नियम आहे. पण ह्याचा अर्थ त्यांना प्रोटेक्शन आहे. हे कसे काय बरं लिहून देतात त्या कुठे ते ह्युमन राईट्स कमिशनला की 6 तारखेला आम्ही पाडणार आहोत? काय सर्वे केला तुम्ही? तुम्हाला किती जणांची नावं माहिती आहेत? किती जणांचं ऑथेंटिक सगळं चेक केलं की बाबा तू कधी आलायस, इथे कधीपासून राहतोस? काय विचारलं? काही विचारलं नाही. एक तर पहिली गोष्ट, मला त्या स्टेट ह्युमन राईट्स कमिशन विरुद्ध बोलायचं नाही, पण स्टेट ह्युमन राईट्स कमिशन हॅज नो अथॉरिटी टू इंटरव्हीन इन दिस मॅटर. दे आर एक्सिडिंग देअर लिमिट्स. इट इज नॉट अ ज्युडिशियल अथॉरिटी, इट इज अ क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी. Nowadays we see orders which are above limitations of human rights order. हे बरोबर नाहीये. एका बिल्डरच्या मनमानीसाठी किती जणांना राबवाल तुम्ही? मला आश्चर्य वाटतो की विधानसभेचा अध्यक्ष कुठलीही पेय न करता पत्र देतो. त्याला काय माहिती आहे झोपडपट्टीबद्दल आमच्या नार्वेकर साहेबांना? जरा या फिरा झोपडपट्ट्यांमध्ये, तपासणी करायला सांगायला पाहिजे होती. तुम्ही बैठक घेतलीत ना, तुम्ही सांगायला पाहिजे होतं. म्युन्सिपालिटी माझ्याकडे यादी सबमिट करा आणि त्यांचे मला सगळे हे आणून द्या पुरावे. तुम्ही डायरेक्ट सांगता की निष्कासित करण्यासाठी कारवाई करावी म्हणून योग्य ती कारवाई करायची आणि फोन करून सांगितलं असेल उडवून टाका, आम्ही बघतो. बरोबर नाही. सरकार आहे, सरकार मायबाप असतं. 3 तारखेला नोटीस आला आणि 2 दिवसात नाही 3 तारखे. अरे मी काय म्हणतो, तुम्ही काय चौकशी केली आहे का की बाबा एवढी माणसं इथे राहतात, यांच्याकडे एवढे पुरावे आहेत, ते तुम्ही सादर करायला पाहिजे होते ना ह्युमन राईट्स कमिशनला. आता मी पोलिसांना दिलेत ते पुरावे. आता इथे कामं चालू होती, तुम्ही बघितलीत. कोण करते कामं? कोणाला माहित नाही. मी आतमध्ये गेलो, असे मोठे व्यायाम केलेले बॉडीगार्ड होते. ते आधी मला बिंदास सांगतात आम्ही म्युन्सिपालिटी बाउन्सर्स वापरायला लागली. म्युन्सिपालिटी बाउन्सर्स वापरते. एकही म्युन्सिपालिटीचा कामगार आतमध्ये नाही. ते म्हणतात आम्ही म्युन्सिपालिटीची माणसं आहोत. काल गगराणी साहेब येऊन गेले. गगराणी साहेब हे नगर विकास खात्याचे सचिव होते. नगर विकास खात्याच्या सचिवाला माहित नाही कारवाई कशी होते, कुठल्या तारखेला कारवाई करायची असते, कुठल्या तारखेला कारवाई करायची नसते, कोणाला कुठलं प्रोटेक्शन आहे. ह्याच्यातले अर्धे दलित आहेत. तुम्ही दलितांना रस्त्यावर आणता का? अर्धे मातंग समाजाचे आहेत, अर्धे बौद्ध समाजाचे आहेत. म्हणजे गरीबाचं काय जीवनच नाही. एका बिल्डरची सुमारी पोलिसांनी बघितले, तुम्ही पण बघितले, अशा कापडा बांधलेल्या अशा जाड्या पुरी, असे काळे शर्ट घालून छाती दाखवणारी पोरं कशाला पाहिजेत आतमध्ये? ही पोलिसांची पण चूक आहे. पोलिसांनी कसे काय जाऊ दिले अशा माणसांना आतमध्ये? त्यांना काय अथॉरिटी होती आतमध्ये जाण्याची? कोणाच्या परवानगीने अजूनही चालू येते?
हे बरोबर नाही. पोलिसांना तुम्ही मिसलीड करता आणि मग पोलीस अडचणीत येतात. आता यांना साहजिक विधानसभेत प्रश्न विचारला झाला पोलिसांनी प्रोटेक्शन का दिलं. बिचाऱ्या पोलिसांना माहितीच नाही, त्यांनी माहितीच पुरवली नाही. हे अंधारात ठेवून सरकारचा वापर करणं आणि सरकारच्या उच्चपदस्थ सत्ताधाऱ्यांनी त्यांना मदत करणं हा गरिबांच्या विरुद्धचा खेळ आहे आणि हा आम्ही ऐकून नाही घेणार. कशा प्रकारची पावलं उचलली जाणार यापुढे? नाही, अरे मी कामच करून देणार नाही. तर मी इथं काय 15 मिनिटावर राहतो. मी काम सुरू झालं की जितेंद्र आव्हाड हजर. मी त्यांना शब्द दिलेला मी येणार म्हणून. मी जर काल असतो ना ते एकही झोपडी तेवढी दिसते, एकही. हे काही ते कोणाचं राज्य नाही, राज्य व्यवस्था कोणाच्या बापाच्या मालकीची नाही आहे की याला आणि झोपड्यात ओढाल. गरिबांसाठी आम्ही उभे राहणार, दलितांसाठी आम्ही उभे राहणार, अल्पसंख्याकांसाठी आम्ही उभे राहणार आणि इथल्या सर्वसामान्य मराठी माणसांसाठी उभे राहणार. हे मराठी माणसाला जे मारण्याचं काम चालू आहे ना मुंबईत, ते बंद करा. हा अख्खा मराठी माणूस रस्त्यावर येतोय आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहतोय. बाजूला बघा कोण राहतं, किती करोडचा प्लॉट आहे. जरा इथला भाव घ्या, 25-25 हजाराला एक फ्लॅट विकला जातो. 1 लाख रुपये. हे बघा, विचारा त्यात कुठलं चाणक्य ट्रॅव्हल्स का काय आहे ते, चित्तरंजन ट्रॅव्हल्स. असं बरोबर नाही. आता मागणी काय नाही त्यावर? नाही, आम्ही आम्हाला चौकशी हवी याची. कोणी परमिशन दिली पाडायला? ह्युमन राईट्स कमिशन मध्ये तुम्ही सगळे पुरावे का सादर केले नाहीत? कुठे आहेत पुरावे? आम्हाला दाखवा. हा प्लॉट कोणाचा आहे? जे बेघर झाले त्यांच्यासाठी काय? आता बेघर झालेत त्यांना आम्ही सांगितलं. आता मी म्युन्सिपल डीएमसीला सांगितलं त्याला पर्यायी व्यवस्था करून द्या. काही दिवसानंतर ह्या प्लॉटचा आम्ही ताबा घेऊन टाकू आणि मी स्वतः लीड करीन. मी मागणं लढणारा माणूस नाहीये, मी समोरनं लढीन. काय फायरिंग झालं. काय स्पष्टीकरण दिलं अधिकाऱ्यांशी आपण? अधिकाऱ्यांनी डीएमसीने सांगितलं मला माहितीच नाही. डीएमसीचं नाव काय? बिरादर. त्यांना ते बिचारे म्हणाले मला माहितीच नाही साहेब काय झालं. माहित नसणं गांभीर्याची गोष्ट आहे. अशा प्रकारची असं आहे की कुलकर्णी नावाचा एक अधिकारी, त्याची ट्रान्सफर झाली होती, त्याला ही स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी देण्यात आली. स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी. एवढं काय खास आहे त्या कुलकर्णीमध्ये? म्हणजे त्याला अत्यंत जबाबदारीने ही जबाबदारी देणं, असं काय कार्यक्षम? कुठला कार्यक्षम? त्याची मुद्दामून इथनं बदली केली होती पैसे खातो म्हणून. बरोबर आहे, पैसे खाणारा माणूस अशा सुपाऱ्या उचलतो. ही मोठी सुपारी आहे. ह्या प्लॉटची किंमत कमीत कमी 1000 कोटी रुपये, कमीत कमी आहे. 75 लोकांवर FIR घेतली. मग म्युन्सिपाल्टीने हे काम केलं म्हणून त्यांच्यावर काय FIR घेऊ नये? ह्यांनी काय FIR घेऊ नये म्युन्सिपाल्टीच्या माणसांविरुद्ध की तुम्ही आमची दिशाभूल केली? पोलिसांची दिशाभूल करूनच यांना आतमध्ये घुसवले ना. हे गेले नसते तर झोपड्या तुटल्या नसत्या. पण ह्यांची काय चुकी? ह्यांची दिशाभूल केली म्युन्सिपाल्टीच्या अधिकाऱ्यांनी. एकंदरीतच हे म्युन्सिपाल्टीचं हे नेहमीचं राजकारण असतं सुपाऱ्या घेण्याचं. हे सुपारी घेण्याचं बंद करा म्युन्सिपाल्टीच्या अधिकाऱ्यांनी. जेवढे मिळतात टेबला खालनं तेवढे घ्या आणि चूप बसा ना. कुलकर्णीची किती घरं कुठे आहेत मला विचारा, मी सांगतो. कोणाचा दबाव असेल या संपूर्ण? ह्याच्यात राजकीय दबाव आहे ना. कारण काय ह्याच्यात नार्वेकरांचं पत्र आहे. हे तर नार्वेकरांचं पत्र द्या रे जरा. अध्यक्षांनी त्यांना माहितीच नाही झोपडपट्टी कुठे आहे. अशा गोष्टींमध्ये अध्यक्षांनी पडणं हे त्यांच्या पदाला शोभणारं नाही आहे. विधानसभा नेहमी कशासाठी आहे? तर महाराष्ट्रातल्या तमाम गरिबांना न्याय देण्यासाठी. आपण न्याय देतोय. हे सरकार काय गरिबांना उद्ध्वस्त करण्यासाठी आलंय? कोण राहतं इथे? इथे काय कुठे कंपनीचा मालक राहतो काय? दररोज कमवणार आणि दररोज खाणार अशी माणसं इथे राहतात. त्यांच्या अंगात, चेहऱ्यावरनं, त्यांच्या साड्यांवरनं, त्यांच्या कपड्यांवरनं समजतं गरिबी कुठे आहे. आणि त्यांच्या मांड्यांवरची लहान बालकं बघा, तुम्हालाही रडू येईल. आणि हे शाप घेऊन कुठे जाणार आहे तो? किती पैसे 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 काय अंतर त्या तिरडीवर चढवत नाही ना. पैसे घेतलेले पैसे तिरडीवर चढवलेत असं कुठला अग्निसंस्कार झालेला नाही ना. याला मर्यादा ठेवा. अधिवेशनात नाही, उद्यापासून लढाई सुरू. किती दिवसात हे असं होऊ देणार नाही परत. त्यांनाही अद्दल घडली पाहिजे. आम्हाला जर म्युन्सिपाल्टीने 2 दिवसात हे नाही दिलं तर आम्ही त्या कुलकर्णीच्या केबिनमध्ये घुसणार.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.